पापड पाण्यामध्ये टाकून तर बघा एक छान अशी रेसिपी भाजी बनवून तयार होतं। सोपी आहे बनवण्याकरिता आणि पटकन बनतं। इथे मी 1.5 पाव पनीर घेतलेले आहे। पनीरला किसून घेऊया। छान असं किसून घ्यायचं। मॅशर असेल बटाटा मॅशर त्याने मॅश केले तरी चालेल। चवीनुसार मीठ टाकूया। तिखटचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकतो। हळद 1-2 चिमटच हळद टाकलेली आहे। धनिया पावडर, जिरा पावडर आणि आमचूर पावडर, कोथिंबीर छान असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून मसाला जो आहे तो पूर्ण पनीरला लागायला पाहिजे। मसाला छान बनला की आपली जी डिश आहे ती छान बनणारच। मसाला पूर्ण पनीरला लागायला पाहिजे, याप्रमाणे छान असं मिक्स करून घेऊया। चटपटीत डिश आहे। छान असा मसाला बनवून तयार आहे। मसाला बनलेला आहे। आता आपण एका प्लेटमध्ये पाणी घेऊया। फक्त पाण्यामध्ये पापड टाकायचा आहे आणि काढायचा आहे। इथे मी लिज्जत पापड घेतलेला आहे। पापड पाण्यामध्ये टाकूया। थांबायचं नाही, लगेच पलटवायचं आणि काढून घेऊया। पाण्यामध्ये टाकून ठेवायचा नाही आहे। दुसरा पण पापड पाण्यामध्ये टाकलेला, दोन्ही बाजूनी भिजवून घ्यायचं पापडाला आणि काढून घेऊया। आता आपल्याला एक ओला कापड घ्यायचा आहे। इथे मी एक भिजलेला रुमाल घेतलेला आहे। पाणी पूर्ण काढून टाकलेले आणि त्यावर पापड ठेवलेला आहे। इथे आपल्याला 30 सेकंद थांबायचं आहे आणि दोन्ही बाजूनी पलटून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूनी एका बाजूनी 30 सेकंद आणि दुसऱ्या बाजूनी 30 सेकंद। बघा छान असा पापड नरम पडलेला आहे। आता आपण मसाला बनवून घेतलेला आहे तो यामध्ये भरायचा आहे। मध्ये ठेवायचा, चारी बाजूनी जागा सोडायची। मसाला जास्त प्रमाणातच सोडायचा। आता आपण यापासून रोल बनवूया। दोन्ही बाजूनी पॅक करून घेऊया, जेणेकरून आपण रोल बनविणार तर मसाला बाहेर नाही निघायला पाहिजे। दोन्ही बाजूनी पॅक करून घेतलेले। आता आपण रोल बनवूया। बघा छान असा रोल बनत आहे। या पद्धतीने दुसरा पण रोल मी बनवून दाखवत आहे। ओला कापड घेतलेला, ओला रुमाल केलेला, पूर्ण पाणी काढून घेतलेले, खाली प्लेट घेतलेली आहे, त्यावर रुमाल ठेवलेला आणि दोन्ही बाजूनी एका बाजूनी 30 सेकंद, दुसऱ्या बाजूनी 30 सेकंद पापड पलटून घेतलेला आहे। आणि आता आपण यामध्ये मसाला भरूया। पापडचा रोल बनवत असतो तेव्हा पापड फाटला तरी घाबरायचं नाही, छान असा रोल सहज बनणार। मसाला भरून घेतलेला, दोन्ही बाजूनी पॅक करूया आणि रोल बनवूया। चटपटीत डिश आहे। एक चपाती आपण जास्तच जेवणार या पद्धतीने छान अशी भाजी बनविली तर। छान असा रोल बनवून घेतलेला आहे आणि या पद्धतीने पण आपल्याला चाटमध्ये खाण्याकरिता घेऊ शकतो आपण। छान असा दुसरा पण रोल मी बनवून घेतलेला आहे। या पद्धतीने मी 4 ते 5 रोल बनवून घेतलेले। आता आपण कढईमध्ये थोडंच तेल घेऊया। थोडंच तेल घ्यायचं आणि पूर्ण बाजूनी आपल्याला पापड
छान असा शिजून घ्यायचा आहे कुरकुरीत होतपर्यंत आणि कमी गॅसवरच शिजून घ्यायचं आहे. तेल गरम असायला पाहिजे, तेव्हाच आपण पापड तेलामध्ये टाकूया. चटपटीत डिश आहे. सहज आपण ही डिश घरी बनवू शकतो. ही डिश मुलांना पण खाण्याकरता खूप आवडत असतं, कारण आपण पापड, पनीर वगैरेचा वापर केलेला आहे. पूर्ण बाजूने छान असं आपल्याला पापड रोलला पलटून घ्यायचं आहे आणि छान असं पूर्ण बाजूने शिजवून घ्यायचं आहे. बघा, छान असा पापड रोल शिजलेला आहे. आपण या पद्धतीने पण आपल्या खाण्यामध्ये घेऊ शकतो. छान असे रोल मी तळून घेतलेले. यावर ग्रीन चटणी आणि टोमॅटो केचप टाकला तर छान अशी चटपटीत 4 वाजता खाण्याकरिता नाश्ता तयार होतो. किंवा कुणी आले तर काय बनवायचं, तर सहज आपण एक वेगळ्या पद्धतीने आपल्या खाण्यामध्ये नाश्ता बनवू शकतो. क्रिस्पी कुरकुरीत पापड रोल बनलेला आहे. आता मी कापून दाखवत आहे की मसाला यामध्ये छान असा भरलेला आहे का. बघा, छान असा पापड रोल बनलेला आहे. पुन्हा आपण एक रोल कापून घेऊया. बघूनच वाटत आहे ना, खाण्याकरिता आत्ताच बनवायला पाहिजे. त्याचप्रमाणे छान बनलेली आहे. आणि या रेसिपीमध्ये 2 रेसिपी शेअर केलेल्या. या पद्धतीने पण आपण खाण्याकरिता घेऊ शकतो. आणि आपण आज भाजी पण बनवत आहे. आता आपण भाजी बनवण्याची तयारी करूया. कढईमध्ये थोडंच तेल घेतलेलं आहे. ज्या कढईमध्ये आपण पापड रोल तळून घेतलेला आहे त्यामध्ये तेजपत्ता, खडा मसाला घेतलेला. फार जास्त मसाल्याचा वापर नाही केलेला आहे. जिरं, तेल झालं की जिरं, तेजपत्ता, दालचिनी, मोठी विलायची, छोटी विलायची टाकायची आणि कांदा टाकून घेऊया. कांदा हलका ब्राऊन कलर येतपर्यंत होऊ देऊया. ब्राऊन कलर आला की यामध्ये आपण पाणी टाकूया. पुन्हा छान अशी उकळी येऊ द्यायची पाण्याला. तेव्हापर्यंत आपण बाजूला मसाला करूया. इथे मी जिरं पावडर घेतलेला आहे, धनिया पावडर घेतलेला आहे, 1 चम्मच घेत आहे. हळद, तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. आणि पाणी टाकूया. छान असं मिक्स करून घेऊया. छान असा मसाला बाजूला बनवून घेतलेला आहे. काहीच मसाला बाहेरचा वापरायचा नाही आहे. आपण आज पूर्ण मसाला वगैरे घरीच बनवत आहे. मसाला प्युरी बनवून तयार आहे. कांदा पण शिजून घेतलेला होता. थंड होण्याकरिता बाजूला ठेवलेला. 1-2 उकळी आले की थंड होण्याकरिता बाजूला ठेवूया. आता मिक्सरचं पॉट घेऊया. थंड झालं की मिक्सरच्या पॉटमध्ये कांदा शिजलेला आहे तो घेऊया. कांदा घेतलेला, लसूण घेतलेले, आलं,
आणि छान असं मिक्सरमध्ये प्युरी बनवून घेऊया. मिक्सरमध्ये प्युरी बनवून घेतलेली आहे. तीच कढई घ्यायची ज्यामध्ये आपण पापड फ्राय केलेला आहे. कढई घेतलेली, त्यामध्ये तेल टाकलेले. तेल झालं की जिरं टाकूया आणि आपण मसाला घरी बनवून घेतलेला होता तो मसाला टाकूया. इथे तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. मी फार कमी तिखटचा वापर केलेला आहे. मसाला प्युरी बनवून घेतलेली होती ते टाकलेली. आता एक मीडियम आकाराचा टमाटर घेतलेला, त्याची प्युरी बनवून घेतलेली टमाटर प्युरी टाकलेली आहे. छान असं मिक्स करून घेऊया. मसाला छान शिजू द्यायचा, तेव्हाच आपली जी भाजी आहे ती छान बनणार. मसाला कच्चा राहिला तर भाजीला कच्चपणा वाटणार. बघा, छान असं वरून तेल सुटलेलं आहे. ही भाजी बनवण्याकरिता वेळ लागलेला, पण भाजी जेव्हा बनवून तयार होतं आणि घरच्या सगळ्यांना आवडतात तेव्हा छान वाटतं. आपण कांद्याची प्युरी बनवून घेतलेली होती ती टाकलेली आहे. छान असं मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घेऊया. आता आपण झाकून ठेवूया. बघा, छान असं तेल सुटत असतं आणि कमी गॅसवरच मसाला शिजू द्यायचा आहे. तेव्हाच भाजीचा मसाल्याचा जो कच्चपणा आहे तो चालली जाणार आणि भाजीला छान चव येणार. बघा, छान असं वरती तेल आलेलं आहे. इथे आपण तेलाचं पण प्रमाण कमी जास्त करू शकतो. वरती तेल आले की समजायचं आपला मसाला जो आहे तो छान असा शिजत आहे. वरून आपण आता दही टाकूया. दही मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आणि दही टाकलेले आहे. पोहा खाच्या चम्मचनी 2 चम्मच. वाटत आहे ना, मसाला विकत आणलेला आहे, पण आज आपण पूर्ण मसाला घरीच बनवलेला आहे. फार जास्त मसाल्याचा पण वापर नाही केलेला. बघा, छान असं वरती तेल आलेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. वरून कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी टाकायची आणि पुन्हा थोडं शिजू द्यायचं. मी इथे कोथिंबीर टाकलेलं आहे. छान अशी ग्रेव्ही बनवून तयार आहे. पापड रोल तर बनलेलाच होता. आता आपण यामध्ये पापड रोल टाकूया. पापड रोल आहे तो जेव्हा आपण जेवण करणार तेव्हाच ग्रेव्हीमध्ये टाकायचा, नाहीतर नरम पडणार. किंवा बाजूनी दिला पापड रोल प्लेटमध्ये तरी चालेल. या पद्धतीने छान असे मी प्लेट सजवून घेतलेली आहे. वरून आपण पनीर टाकूया. दिसायला पण छान दिसणार आणि मुलांना पण तसेच मोठ्यांना खाण्याकरता पण आवडणार.
आहे ना चटपटीत डिश? नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडलेली. छान अशी या डिशला आपण नाव देऊया पनीर पटियाला. चटपटीत डिश आहे, नक्की बनवून बघा. आणि ज्यांनी पण बनवलेली असेल त्यांनी कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, कारण माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडलेली. बाय बाय.